विजन व्हॉइस अँड ऍक्ट प्रस्तुत चला वाचूया या उपक्रमाअंतर्गत अभिवाचन अष्टक मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी स्वप्नील राजशेखर. गेली इतकी वर्ष चला वाचूया हा उपक्रम होतोय याचा मला अत्यंत कौतुक आहे आणि अत्यंत अभिमान सुद्धा आहे. माझी खूप वर्षांची इच्छा होती यामध्ये आपण काहीतरी वाचवायची जी आज परत होती. मी श्रीनिवास नागेकरला थँक्स म्हणणार नाही, लव्ह यू म्हणून. माझं जे काही थोडंफार वाचन आहे माझ्या चौकटीमध्ये त्यात मला असं वाटतं की कमल देसाई, गौरी देशपांडे, मेघना पेठे, सानिया या लेखिका मराठी साहित्य विश्वामध्ये अनन्यसाधारण महत्वाच्या. विशेषतः कमल देसाई आणि गौरी देशपांडे, कारण त्यांनी ज्या काळात लिखाण केलं तो काळ जर आपण गृहीत धरला तर त्यांचं लिखाण हे किती महत्वाचं मोलाचं आहे हे आपल्याला कळतं. मी आज अभिवाचन अष्टक मध्ये गौरी देशपांडे यांची कथा वाचतोय. आहे हे असं आहे या पुस्तकातली पाऊस आला मोठा ही कथा, जी 1973च्या सत्यकथेमध्ये पहिल्यांदा छापून आली होती. त्याच्या आधी त्याचं लिखाण झालेलं आहे. आपल्याकडे एक सहसा प्रघात असतो की कथानायक पुरुष असेल तर ते पुरुषांनी वाचावं आणि कथानायिका असेल तर ते स्त्रीनी वाचावं. पण हा प्रघात थोडासा मोडायचा प्रयत्न आहे. या कथेमध्ये कथानायिका आहे, डायरेक्टरची आहे मुलगी, पण मी ही कथा वाचणार आहे. आय होप मला हा प्रयत्न पाऊस आला मोठा. लेखिका गौरी देशपांडे. आम्ही ही माझी आई, म्हणजे खरी नव्हे सावत्र. यावरून तुम्ही असं समजू नये की ही सावत्राईने माझ्या केलेल्या छळांची गोष्ट आहे. आम्ही कधी कुणाकडे मान वर करून देखील बघत नसे. मग आवाज चढवण्याची गोष्ट दूरच. आणि हातबीत उगारायचं तिच्याच काय, पण ती माहीत असलेल्या कुणाच्या अगदी पराकोटीच्याही स्वप्नात आलं नसेल. छळ कोणी केलाच तर तो मी तिचा. तिचा स्वभाव इतका गरीब होता की ती छळाला एक प्रकारे आमंत्रणच दे. परंतु आता तुम्ही म्हणाल की मी कित्येक जोशी व कित्येक पूज्य गुरुजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून एका गुणी माऊलीचं चित्र तुमच्या गळ्यात बांधणार आहे, तर तुम्ही सबशील चूक. गोष्ट आहे आम्हीची आणि माझ्या मते पुरेशी विलक्षण. पण ती मी सांगत असल्यानं निसंशय मी स्वतःच घोडं पुढे दामटणारच. आणि मी गुणीबिणी काहीच नसल्यानं या सगळ्यात गुण कुणाचा यायचाच असला तर तो तुमच्या साहित्य प्रेमाचा म्हणा. असो, तर आप्पांनी आम्हीशी लग्न केलं तेव्हा मी असे 13-14 वर्षांची. जन्मताच मला कधी आईची उणीव भासली नाही. किंबहुना आमच्या वर्गात मी व आणखी एक मुलगी या आई वेगळ्या बिचाऱ्या मुली होतो. आणि ती मुलगी आपली केव्हाही आई म्हणून कोणी असं गायला लागलं आणि शाळेच्या पाठ्यपुस्तकात ती कविता हमखास कुठेतरी असल्यानं तो प्रसंग पुष्कळदायी, तर ओक्साबोक्षी ती रडे याचं मला नेहमी नवल वाटे. मग इतर मुलींनी मला हिणवू नये म्हणून मीही रडायचं सोंग करी. पुढे पुढे हा अत्यंत ड्रॅमॅटिक असा प्रकार वर्षातून 3-4 वेळा करायची पाळी यायला लागली तेव्हा मी रडायचं सोंग करायचं सोडून दिलं. पण तरीही लोक माझी कणं विनाकारण करतच राहिली. आप्पांची नोकरी फिरतीची, पण पुष्कळ पैसा अडका मिळे. त्यामुळे घरी नोकर चाकर, त्यांचे सेक्रेटरी, शोफर, स्वयंपाकीण असा सतत रगाडा. मला कधी एकटं किंवा निग्लेक्टेड वाटायची फुरसतच नसे. वयाच्या 40व्या वर्षी पहिली बायको म्हणून 13-14 वर्ष झाल्यानंतर आप्पांनी लग्न का केलं ते मला फार विचार न करता समजण्यासारखं आहे. पण 20 वर्ष वयाच्या नाकी डोळी नीटच आम्हीनं त्यांच्याशी लग्न का केलं हे मला कधीच उमगलं नाही, ती मरेपर्यंत. एक दिवस मंगलोरच्या दौऱ्याहून आप्पा परत आले तो बरोबर आम्ही. अंगावर रोजची धुवट साडी, अंगा खांद्यावर मंगळसूत्राखेरीज काहीच नाही. कपाळावर फिसकटलेलं 10 पैशांनी एवढं कुंकू आणि चेहऱ्यावर वया पलीकडची बूज, हडकुळी आणि गोरी फेक. नेहमीच्या खाक्यानं आप्पा म्हणाले, ही अमला माझी बायको आणि ही सावित्री माझी मुलगी.
हे घर सावी सगळं सांगेल तुला. घर तुझं आहे. आणि बूट वाजवत ते ऑफिसच्या खोलीत चालू लागले. मला तसं फारसं काही वाटलं नाही. मुलं ही जनरली स्वकेंद्रित असतात. मनात म्हटलं, चला आपणची बायको, आपल्याला काय त्याचं. इतकी माणसं घरात, त्यात आणखी एक. मी म्हणाले, मला मैत्रिणीकडे जायचंय. आणि मी ही पळ काढलं. आम्हीनं मग पुढे काय केलं कोणास ठाऊक. रात्री आम्ही दोघंही जेवायला बसलो तेव्हा ती आली नाही. आप्पा रोजच्या सारखी काही कागदपत्र वाचत होते. मी एक कॉमिक. पान उलटताना मी म्हणाले, मी काय म्हणायचंय तिला. आप्पा म्हणाले, मी परत विचारलं तर आठ्या घालून, कुणाला. तुमच्या बायकोला. तिच्या घरचे लोक आम्ही म्हणायचे. मी म्हणाले, जेवण झाल्यावर आम्ही आपापल्या खोल्यांकडे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या चहाबरोबर आम्ही मला परत दिसली. माझ्या वह्या पुस्तकात ती घोटाळली आणि तिनं शाळेची काही जुजबी चौकशी केली. मी म्हणाले, तुला वाचायला काही हवं असेल तर घेऊन जा. तिनं मान खाली घातली आणि अडखळत ती म्हणाली, मला नाही लिहिता वाचता येईल. ही मला मोठीच अपूर्वही वाटली. लिहिता वाचता न येणारी कोणी माणसं मला तोपर्यंत माहिती नव्हती. मला वाटतं आयुष्यात प्रथमच मी दुसऱ्या कोणाबद्दल तरी कुतूहल व्यक्त केलं. मी म्हणाले, मग दिवसभर तू काय करशील. करेन काही नाही असं म्हणून त्याने विषय बदलला. पण ती एक्झॅक्टली काय करत असे दिवसभर ते मला कधी माहिती पडलं नाही. कारण सुरळीत चालत्या घरात जाणत्या मुलीची आई म्हणून ती आली. तिला काम असं काहीच नसे. आता आठवतंय की नोकरा चाकरांशी उभं राहून बोलताना कधी मी तिला पाहिलं नाही, की बागेमध्ये फिरताना पाहिलं नाही. कधी यावेळी घरी आलंच तर ती वरच्या गॅलरीतल्या दिवाणावर पडून जाणारी येणारी वर्दळ पाहताना सापडायची. घर नेहमीसारखं सुरळीत चालतं राहिलं आणि आम्ही त्यात एकमेकांच्या शक्य तितक्या फंदात न पडता पूर्वीसारखे वागत राहिलो. ही माझ्या शाळेची शेवटची वर्ष होती. मैत्रिणींकडे जाणं, सिनेमा, नाटक याला भरपूर ऊत आलेला होता. मी संध्याकाळी 6ला घरी यायचं. एवढा नियम सोडून आप्पांनी इतर कसले कायदे कानून आणि शिस्त माझ्यावर लादली नव्हती. मी वेळेवर घरी येते हेही एकदा नियम आखून दिल्यावर ते धरून चालले. आणि तो नियम मोडायचं तोपर्यंत तरी माझ्या डोक्यात कधी आलं नव्हतं. पण गप्पांच्या नादात म्हणा किंवा नाटकांच्या तालमी सुरू झाल्या की त्याच्यामध्ये उठून येता येत नाही म्हणून म्हणा, कधी 6चे 6:30 नाही तर 7 झाले तरी त्याचा पत्ता त्यांना लागायचं कारण नव्हतं. तशी एक दिवस मी बेफिकीर 6:30 वाजता बाहेरचा जिना चढून आले आणि बसायच्या खोलीत पाय टाकताच लवकर परत आलेल्या आप्पांच्या तोंडी पडले. उशीर झाला. होय, पण उद्यापासून शाळा सुटताच थेट घरी येऊन ऑफिसात तू मला आल्याचा फोन पाहिजे. पण आप्पा तालमींच्या मधून सबबी बस. आप्पा मी काही तानी आहे का इतकं. सावित्री, या सुरात माझ्याशी बोलायचं नाही. मग तुम्ही त्या सुरात माझ्याशी. बंद कर आवाज. गेट आउट. बरी गेट आउट. मी मुळीच ऐकून घेणार नाही. तुम्ही 1 पट ओरडाल तर मी 10 पट ओरडेन. असं सगळ्या बाजूनं बंद ठेवून माझं न ऐकता वसवस न्याय निवाडा करायला मी काही खून दरोडे नाही केले. तुम्ही किती वाजता काय करता ते सांगायला. पुढचं भाषण खाडकन बसलेल्या चपराकीनं तुटलं. आप्पांचा दुसरा हात दुसऱ्या गालावर बसणार एवढ्यात मागून मला धसकन कुणी ओढत नेऊन माझ्या खोलीत ढकललं आणि बाहेरून कडी घातली. बाहेर आप्पांचा आवाज संतापानं कापत होता. अमला, तू यात पडू नको. उद्धट आणि बेपरवा कार्टी आहे ती. तिला वठणीवर आणलीच पाहिजे. आम्हीचा सूर दबता आणि घाबरलेला. अहो, 15 वर्षांच्या मोठ्या वाढलेल्या बरोबरीच्या मुलीवर नोकरा चाकरांच्या देखत हात उगारतात. तिनं लाज सोडली तर तुम्ही लहान नाही ना. काय हे. आम्ही चक्क आप्पांशी बोलते, तेही अशा सुरात. माझा राग केव्हाच आश्चर्यात विरघळून गेला. मी गुपचूप दाराला कान लावला.
पण बाहेर नुसती कुजबुज. आणि मग ते दोघेही निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी कडी काढलेली होती आणि ब्रेकफास्टला आप्पा जणू काही झालंच नाही असं दाखवत होते. जाताना मागे खुर्ची सारून मला म्हणाले, शाळा सुटल्यावर तडक घरी यायचा नियम विसरू नकोस. मी दात ओठ खाल्ले. रोज 4:30 पासून घरी. मग मी आम्हीशी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलले. तिच्यात माझ्यात अंतर फक्त 6-7 वर्षांचं. आप्पांपेक्षा मी तिला फारच जवळची वाटली असणार. पण त्या वर्षा 6 महिन्यात आमच्या फोर्स मैत्रीत ती स्वतःविषयी काहीच बोलत नसे. हेही मला कित्येक वर्षानंतर उमगले. बहुतेक ती काही कपडे दुरुस्त करायचं काम करीत माझ्या खोलीत पलंगावर बसे आणि मग मी वाचता वाचता, अभ्यास करता करता किंवा नुसतंच गादीच्यावर उपडं झोपून मासिक चाळता चाळता तिला काही काही ऐकवत राहील. आप्पा कधी लवकर घरी आलेच तर सरळ आपल्या खोलीत निघून जात आणि तीही उठून त्यांना चहा बिया द्यायला जायच्या भानगडीत पडत नसे. होतेच की बटलर आणि बॉय. उन्ह चांगली खाली गेली की आम्ही घराभोवतीच्या बागेत फिरत असतो. गुलबक्षीच्या आणि बुचाच्या फुलांच्या आम्ही लांब लांब माळा करी आणि झाडांभोवती गुंडाळून ठेवी. कुठलीही गोष्ट सांगितली की ती प्रथम हसत असे. तिला सगळ्याची अपूर्व. एकदा वर्गातल्या एका मुलीचं नाव महारुख आहे असं सांगितलं तर त्या दिवशी प्रथमच मला वाटतं आप्पांच्या समोरही तिला हसण्याच्या उकळ्या फुटत होत्या. त्यानंतर कितीतरी दिवस मी नुसतं महारुख एवढं म्हटलं की लागलीच आम्ही हसायला. माझ्या तर सगळ्या गोष्टीचं तिनं कौतुक करावं. एवढी मोठी असून झगे घालते, मुलासारखी केस कापते, भराभरा इंग्रजी बोलते, नाटकात काम करते, पोहते, खेळते, काही म्हणून ठेवू नये. मग मी चिडून म्हणायची, कुठे चंद्राबिंद्रावर राहत नव्हतीस ना ग तू, इतकी कशी का खिडवड. मग ती गप्प बसून राहील. आप्पा इतर लोकांशी वागत तितकेच तिच्याशीही अबोल आणि कर्टली वागत. त्यांनी कधी तुला हात मारली नाही की काही सांगितलं नाही, निदान माझ्या ऐकण्यात तरी नाही. माझ्या बंद दाराबाहेरील तो प्रसंग सोड. किंबहुना मी घरात नसते तर आपण बहिऱ्या मुक्यांच्या शाळेत आलोय असं तिला वाटावं इतकं आमच्या घरी कमी बोलणं होईल. आप्पांनी आपले इतकेच न बोलणारे नोकर चाकर जमा केलेले. माझ्या मैत्रिणी बहुतेक कधी येत नसेल, पण आम्ही यायच्या अगोदर कोणी आलंच तर सर्वत्र पसरलेल्या सुतकी शांततेमुळे परत यायची शक्यताच नसे. मला त्याची जन्मापासून सवय असल्यानं विशेष काही वाटत नसे. फार काय, इतरांच्या घरी चाललेला गलगा ऐकून माझ्याच घरी मला बरं वाटायचं. त्या वर्षी जूनमध्ये मी कॉलेजात नाव घातलं आणि आम्हीचा आणि माझा तुटपुंचा संबंध फारच संपुष्टात आला. नवे मित्रमैत्रिणी, नवे विषय, सभा संमेलनं, डिबेटिंग आणि ड्रॅमॅटिक सोसायट्या, सहली, खेळ यांच्यात माझा पाय मुळीच घरी ठरेनासा झाला. जेवायला घरी असे हे नशीब. याच्यावरून आणि इतर कित्येक कारणांवरून आप्पांची सतत खडाजंगी. त्यांनीच लहानाची मोठी केल्यानं मी त्यांच्या इतकीच बेपर्वा, तुसडी आणि फटकळ होते. कुठलाही आरोप कोणावर करायचा ठेवला नाही की कुठलीही गोष्ट कशी बोलू म्हणून परतवली नाही. आम्हीचा जीव मेटाकुटी. परत कधी मजवर आप्पांनी हात उगारला नाही, पण शब्दांनी त्याची भरपूर भरपाई होत असे. सर्व आयुष्यात आप्पा कधी कोणाशी बोलले नसतील ते माझ्या कॉलेजच्या 4 वर्षात ओरडले. ते घरी नसले की मी मित्रमैत्रिणी घरी आणत असे आणि आम्हीची ओळख कटाक्षाने ही माझी सावत्राई म्हणून करून देत असे. बोलायला एक विषय म्हणून ती किती विचित्र आणि खेडवळ आहे याचं वर्णन मला सहज ती 4 वर्ष पुरली. आपण इतरांपेक्षा किती तऱ्हांनी निराळे आहोत हे दाखवायला मला आम्ही, आप्पा, त्यांची विचित्र रिलेशनशिप यांचा फारच उपयोग झाला. पुढे सायकोलॉजी घेतल्यावर इतक्या उतार वयात आप्पांनी एवढ्याशा मुलीशी लग्न केलं तेव्हा त्यांना कसला कॉम्प्लेक्स असला पाहिजे किंवा आम्हीला कसं फादर फिक्सेशन असलं पाहिजे याची मी गंभीर चर्चा जवळच्या कंपूमध्ये करीत असे. आता मी 50च्या माणसाला मॅच्युअर, इन हिज प्राईम वगैरे म्हणते, पण 20व्या वर्षी 45चा माणूस म्हणजे मृत्युमुखीच पडलाय असं मला वाटतं. तेव्हा कसले तरी कॉम्प्लेक्सेस असल्याशिवाय त्यांनी लग्न हा जो फक्त तरुणांचा प्रांत आहे त्यात कशाला घुसावं हे लॉजिक. त्यात त्यांनी माझ्याशी सतत भांड तंड तोडून वागावं हे फारच सिग्निफिकंट. त्याचं फळ येऊ
पुढच्या शिक्षणासाठी मुंबईच्या एका संस्थेत मला प्रवेश मिळाला. अर्थातच भांडणाला तोंड लागले. तू अधिक शिकू नयेस असं मला म्हणायचं नाही, पण त्यासाठी घर सोडून मुंबईला कशाला जायला पाहिजे? माझा अधिक शिकण्यातला हेतू त्यावेळी तरी केवळ घर सोडून जाणं हा असल्यानं या आर्ग्युमेंटला काहीच अर्थ नव्हता. ही लढाई जिंकायचं मी ठरवलं होतं. गाभ्यालाच हात घातला. पण आप्पा, तुम्ही काही मला जन्मभर पुरणार नाही आहात. एकदा या विषयात विशेष ज्ञान मिळवलं की भरपूर पगाराची नोकरी मला आयती चालून येईल. मग परत माझी काळजी नको तुम्हाला. अगं पण सावित्री, माझी काही लाकडं नाही पोचवलीत खाटावर अजून. मी कॅलसली म्हणाले. हल्ली तर म्हणतात आप्पा की 45 ते 55 ही वर्ष नेहमी धोक्याची असतात. आम्ही पुटपुटली. सावित्री. आप्पा जरा घुटमाळले, पण पुढे रेटत म्हणाले, तुला लग्न नाही करावं असं वाटत? इतके तुझे मित्र मित्र, त्यातला कोणी काही विशेष? मी आ पसरून बघत राहिले. त्यांनाही ऑकवर्ड वाटलं असावं, पण तरीही ते उत्तरासाठी थांबले. मी तुच्छतेनं हसले आणि स्टँडर्ड उत्तर फेकलं, मला लग्न नाही करायचं. या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात सावी. त्यांच्या पायस्वराचा मला सटकन राग आला. माझ्या काय गोष्टी आप्पा तुम्ही वेळच्या वेळी केल्या? माझ्या दाताला ब्रेसेस लावायला जॉन बटलर माझ्या बरोबर, मला पाळीबिळीची माहिती देणार फॅमिली डॉक्टर, मला ब्रास घ्यायला तुमची स्टेन, फॅक्ट्स ऑफ लाईफ मी डेस्कच्या आत दडवून आणि चोरून वाचलेले समाज स्वास्थ्याचे अंक मला सांगणार, आणि पिलची माहिती देणारं टाइम मॅगझिन. तुमचा माझ्या आयुष्याशी संबंध आलाच कुठे? टिपिकल बापपणा करत आप्पांनी नेमकी माझ्या जाळ्यात उडी घेतली. सावित्री, ते गरजले. तुला पिलची माहिती कशाला पाहिजे? डू यू डेअर टू टेल मी? डोंट बी मिडिएबल आप्पा. अर्थातच आमच्या भांडणानं मग नेहमीचे वळसे घ्यायला सुरुवात केली. आणि मर तर काय हवं ते कर, पण परत मला तोंड दाखवू नकोस असं म्हणून आप्पा ताड ताड निघून गेले. रात्रीच मी बांधाबांध करत असताना मी विचारायला आले की झालं तरी काय. पिल वगैरे बद्दलचं भांडण इंग्रजीतून झालं असल्यानं तिला काहीच कळलं नव्हतं. आप्पा जेवण सोडून काहीतरी पुटपुटत बडबडत सारखे येरझाऱ्या घालत होते असं ती म्हणाली. मी खो खो हसले. सर्व्स हिम राईट. पण सावी, तू लग्न का करत नाहीस? किती छान छान मित्र आहेत तुझे. आहा ग, तुझं सुखी वैवाहिक जीवन पाहून मला अगदी हुरूपच येईल की नाही लग्न करायला. आम्ही कपड्यांचा एक ढीग हातात घेऊन उभी होती. तिनं तो सावकाश खाली ठेवला. एक एक शब्द तोलून बोलत ती रागानं फटकारली. आयुष्यात पहिलंच आणि शेवटचंच मला वाटतं. सावित्री, तू तुझ्या वडिलांना काय म्हणतेस, काय दोष देतेस वगैरे बाबतीत मी पडले नाही, पडणारही नाही. पण त्यांनी माझ्याशी कसं वागायचं, ते योग्य आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल बोलणं तुझ्या अधिकारातलं नाही. परत या गोष्टीचा माझ्याजवळ उच्चार नको. ती वळून जाणार होती. मी वरमले होते. माझ्या भोचक जिभेला हे उच्चारताच ती गोष्ट अटकली होती. पण जित्याची खोड अवसान आणून मी म्हणाले, मग माझ्याही कुठल्या बाबतीत ढवळाढवळ करायचा तुला अधिकार नाही. आम्ही परत कसल्या चौकशा करायला येऊ नकोस. मला वाटलं होतं ते दुखावेल म्हणून, पण वळून जरासं हसून ती म्हणाली, खरे चुकलंच माझं, आणि चालती झाली. त्यानंतर सकाळी मी मुंबईला रवाना झाले. त्या 2 वर्षात अर्थातच मी कधी घरी गेले नाही किंवा पत्र धाडलं नाही. आप्पांच्या दौऱ्यात कधी येता जाता ते मुंबईहून गेले तर फोन करेन. आमचं आम्ही खुशाल, तुम्ही खुशाल असं काही बोलणं होईल. शिक्षण संपल्यावर मी भाकीत केल्याप्रमाणे चांगली मोठी नोकरी ही मला मुंबईतच लागली आणि मी बिऱ्हाड केलं. आता तो विषय, त्यातलं आपलं ज्ञान, त्याचा उपयोग यांच्यात मला खराखुरा रस निर्माण झाला होता. त्यामुळे कितीतरी दिवस भराभर आणि भरलेले एका मागून एक उलटले. माझ्या नोकरीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षात असेल, एका संध्याकाळी हातात बॅग घेऊन आम्ही दारात उभी राहिली. तिला पाहिल्याला 4 एक वर्ष झालेली, एकदम ओळखली सुद्धा नाही.
मी कुठे जेवायला जायच्या तयारीत होते. हे काय, इकडे कुठे तू? तुझ्याकडे राहायला आले. तोपर्यंत ती आत आली होती. तेव्हा कुठे ध्यानात आलं की तिच्या 10 पैशा एवढ्या कुंकवाचा अभाव. आम्ही, हो, तुझे वडील 15 वारले, हार्ट अटॅक. मूर्खासारखं मला काहीच सुचेना. म्हणाले, तरी मी म्हटलं नव्हतं की इट्स अ डेंजरस एज म्हणून. आम्ही म्हणाली, हो. मी खाली बसले. मनात प्रथम काय आलं असेल, आता जेवायला बाहेर जाण्यात काहीच अर्थ नाही. मग वाटलं, कित्येक वर्षांपूर्वी आई म्हणून कोणी ऐकल्यावर कसं रडावं लागेल, तसं आता. फोन उचलून सुरुवात केली. सॉरी, मला येता येणार नाही, वडील वारल्याचं कळलं. मग एकदम थांबले. कसं सांगू की 15 वारले आणि मला आत्ता कळतंय. फोन तसाच खाली ठेवून आम्हीवर ओरडले, अगं पण मला बोलवलं का नाहीस? फोन तार. ती चक्क थोडस हसली. यांनी मना केलं. मी कपाळाला हात लावला. ऑफिसच्या 3-4 लोकांना फोन करून 2-3 दिवस येता येणार नाही म्हणून सांगितलं. सगळ्यांच्या शॉक्ड सांत्वनाला तोंड देता देता आम्हीकडे बघत होते. ती माझ्या तोंडाकडे बघून माझ्या दुःखी आवाजाला अजूनही हसत होती. मी फोन आपटून म्हणाले, आम्ही हा कळस आला. लोकांना काय तोंड दाखवू मी? सख्खा बाप वारला तर मला त्याचा 15 दिवस पत्ताही नाही. बरं, बाप जिवंत असताना मना केलं, गेल्यानंतर तरी लगेच कळवायचंस. काही रीतभात. तिच्या त्या बारीक हसण्यापुढे माझा आवाज बंद पडला. तीच परत थंड शांत आवाजात म्हणाली, मृत्यूपत्रानं तुला सगळी इस्टेट वगैरे ठेवली. मी फक्त मरेतो मला घरात सख्या आईप्रमाणे प्रेमानं ठेवून घ्यावं अशी अट आहे. काही शेअर बिअर माझ्या नावावर करून त्याचं व्याज मला दिले जायच्या आधीच ते मी तुझ्या स्वाधीन करेन. मला काहीच कळेना. म्हणजे तू इथं राहणार आम्ही नेहमीसाठी? हो. ती परत हसली. मी तिच्या तोंडाकडे पाहत राहिले. हळूहळू उमगलं की आम्हीला तर कोणीच नाही. तिचा नवरा वारला. मला एक आप्पा गेल्याचं काही वाटलं नसेल, पण तिला. मी उठून ओशाळवाणी तिच्या पाठीवर हात फिरवला. ती नेहमीच्याच आवाजात म्हणाली, तुला काही अडचण नाही होणार माझी, मी घर वगैरे बघेन. त्यानंतर मग आम्ही फारसं काही बोललो नाही. आम्ही घरात रुळली म्हणजे इतकी की ती येण्याआधी माझं कसं चाललं असं वाटावं. पण आमचं बोलणं चालणं पूर्वीसारखंच. एव्हाना तिला आमच्या कुटुंबाच्या तरेवाईकपणाची सवय पडून गेली असेल. कधी मुद्दाम विचारल्या बोलल्याखेरीज तीहून काही बोलत नसेल. मलाच वाटे, कितीही विक्षिप्त. एका घरात राहून 2 माणसांचं 2-4 वाक्याहून अधिक बोलणं नाही तरी तिला काही वाटत नाही. माझ्या सतत बाहेर भटकण्याची मलाच कधी लाज वाटून म्हटलं, पिक्चरला येतेस का? बाहेर फिरायला, शॉपिंगला येतेस का? तर म्हणणार, नको, मला नाही त्यात काही समजत. घरात कोणी मैत्रिणी आल्या की तेवढं त्यांच्यासमोर आमचं जास्त बोलणं चालणं होईल. मी अडखळत ओळख करून देईन, ही आम्ही, माझी आई. मग ऐकणाऱ्याकडे हसून बघत ती म्हणे, सावध राहू. आणि मी ओशाळून म्हणे, छळबिळ माझा पुष्कळ केलाय हे ना. आणि या ठरलेल्या विनोदाला आम्ही सगळे ड्युटीफुली हसत असतो. माझ्याकडे आल्यानंतर 6 महिने झाल्यावर आम्ही आजारी पडले. काहीतरी मामूलीच, सर्दी, पडसं, खोकला वगैरे. पण तिनं हट्ट धरला, मला हॉस्पिटलात घेऊन चल. जराशा त्रासिकपणेच मी त्याला घेऊन हॉस्पिटलात हजर. आज डॉक्टरकडे जायची वेळ आली तेव्हा तिच्या बरोबर उठले तर मला म्हणाली, तू इथेच थांब. मी कपाळाला आठ्या घालून अर्धा तास बसून राहिले. मग नर्स बाहेर येऊन म्हणाली, डॉक्टर बोलवत आहेत. मी आत गेल्यावर म्हणाले, बसा. तिथे आम्ही कुठेच नव्हते. मी बसले. मग ते काहीच बोलले नाही. तेव्हा मी उघड घड्याळाकडे पाहिले. त्यांनी घसा खाकरला आणि गळ्यातल्या स्टेथोस्कोपशी चाळा करत म्हणाले, मिस राघवन,
तुमच्या तुमच्या मी पुरवलं. आई आई वेल, तुमच्या आईनं मग एकदम श्वास घेऊन भरकन म्हणाले, तुमच्या आईनं ल्युकेमिया आहे. त्यांची फार दिवस आशा नाही. माझे डोळे वाट्याने एवढे झाले आणि मला पाठीवर थापटीत देर देर का नाव नाव असं काहीच म्हणाले. नर्स येऊन मला म्हणाली, इकडे ये आशा. मी मेलेल्या माणसासारखी ती नेल तिकडे धडकत गेले. अम्मीच्या खोलीत ती बिछाण्यावर निजली होती. वरून एक रक्ताची बाटली तिच्या हातात ठिपकत होती. मला पाहून ती म्हणाली, बस. मी बसले. आम्ही दोघी एकमेकींकडे पाहत राहिलो. शेवटी मी परत तटकन उभी राहिले. तिला तसंच तोडून म्हणाले, तुला हे माहिती होतं तर? हो. आप्पा नाही? हो. किती वर्षापासून तू आजारी आहेस? 19-20 वर्षाचे असल्यापासूनच. तेव्हाच डॉक्टर म्हणाले होते 5-6 वर्ष म्हणजे डोक्यावरून पाणी. आता आलीच आहे वेळ. मी पुष्कळ वेळ गप्प बसले. मग परत तट्ट दिशी, पण सांगायचं नाहीस का तू अप्पानी? मला समजणार कसं की अमुक एक माणूस? काय फरक पडला असता? मी केव्हाही मरेन म्हणूनच केवळ काय बदल केला असता सांग? परत आम्ही गप्प. मग आणखी एक सुचलं, तुमच्या लग्नाआधी अप्पांना हे माहिती होतं? हो. मग माझे वडील त्यांच्या वर्गात होते. दौऱ्यावर कधी कधी येत असत आमच्याकडे. एकदा आले तेव्हा नुकतेच माझे वडील टायफॉइडनं वारले होते. मला दुसरं कोणी नाही. तुझ्यासारखीच माझीही आई लहानपणी वारली. आपली होईल एकमेकींना सोबत मैत्री म्हणून आणली करून. तिला थोडासा दम लागला. मी परत गप्प. नर्स आत येऊन म्हणाली, तुम्ही जा बरं आता. शी टायर्स इझिली. परत संध्याकाळी या. मी उभी राहून आपली अम्मी अम्मी असं म्हणाले. ती थोडीशी हसली आणि मग म्हणाली, सुटतात अडाके माणसाचे सावित्री. अजून पुष्कळ आयुष्य आहे तुझं पुढे. ये आता. आम्ही माझ्याशी बोलली ते शेवटच. त्या रात्री ती कधीतरी वारली. मी बसले होते त्या बाहेरच्या खोलीत. नर्स आली आणि तिने मला सांगितलं, कधी न पाहिलेल्या आईच्या मृत्यूनं मला आई म्हणून कोणीच्या वेळी रडायचं संकट घातलं. सखा बाप मेला तेव्हा आजची डिनर डेट रद्द असं माझं मन म्हणाल. आणि आता कधी न शांत होणाऱ्या जीवाच्या दुःखानं मी आकांत वाटतो.